तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आजीचे हे मज तुम्ही कृपादान आजीचे मज तुम्ही कृपादान आजीचे हे मज तुम्ही कृपादान आजीचे मज तुम्ही कृपादान दिले संत जन माय बापी केले संत जन माय बापे केले संत जन माय बापे आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नोहे जन उत्तीर्णता येणे नोहे जलमे उत्तीर्णता नोहे येणे जलमे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ म्हणे तुम्ही उदार कृपाळ तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ तुम्ही उदार शृंगारिले बाळकव तुकी बाळकव तुके गरिले बाळकव तुके आली मुखा वाटे अमृत वचने वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नोहे जन येणे नोहे जलम उत्तीर्णता येणे जलम विठोबा रकुमार विठोबा रकुमार हरी जय विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार हरी विठोबा रकुमार विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज आदि शक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज विठ्ठला 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 विठ्ठला
सेवेकरता निवडलेला हा अभंग देहुनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यातील 3 चरणाचा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ आणि थोडक्यात भावार्थ सांगायचा झाल्यास तो अशा प्रकारे सांगता येईल. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाची वाटचाल कधी ना कधी चालू होते, परंतु वाटचाल चालू झाल्यानंतर स्वतःच्या मनगटाच्या बळावर चालू केलेला परमार्थ वेगळा आणि श्रीगुरूच्या किंवा साधूच्या कृपेनं त्या परमार्थाचा झालेला व्याप्तीचा आकार, तो आलेला फळाचा परमार्थ, हा परमार्थ आनंद घेत असताना उपभोगल्या जाणारा तो परमार्थ काहीतरी वेगळा, तो आमच्या जीवनात आज आम्हाला आनंदण्याकरता प्राप्त होतोय. तुकोबराय बोलतात, आजीचे हे मज तुम्ही कृपादान. परमार्थामध्ये कृपा हा विषयच असा शास्त्रकारांनी सांगून दिलेला आहे. एखादा सुज्ञ शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या अभ्यासाच्या बळावर, आपल्या मनगटाच्या बळावर एक छोटंसं बीज जमिनीमध्ये रोवतो आणि स्वतःच्या अभ्यासाच्या मनगटाच्या बळावर कधी कधी गुडघ्यापर्यंत, कधी कधी कमरेपर्यंत त्या झाडाला आणतो, रोपाला आणतो, परंतु त्या झाडाचा किती डामडोल आपल्याला पाहण्याकरता मिळाला तरी जोपर्यंत शास्त्र असं सांगतं निसर्गामध्ये मनगटाच्या बळावर त्या झाडाला वाढवता येईल, परंतु त्या झाडाला फळं आणि फुलं लागण्याकरता एका विशिष्ट ऋतूची गरज आहे, त्याला वसंत ऋतू म्हणतात. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये वर्णन करतात, तरी फडे शीतईची भेटी जई वसंतू पावे. त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये स्वतःच्या मनगटाच्या बळावर केलेला परमार्थाचा डामडोल वेगळा, तो कदाचित समाजाला दाखवता सुद्धा येईल, परंतु आपला डामडोलाला असणारा परमार्थ हा फळाला आला किंवा नाही आला हे कशाहून समजावं, तर जोपर्यंत साधूची किंवा श्रीगुरूची कृपा होत नाही तोपर्यंत परमार्थाचा डामडोल किती मोठा असू द्या पण तो परमार्थ फळाला येत नाही. तुकोबरायचा तो परमार्थ फळाला आला कशावरून, तर तुकोबराय स्वतः त्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत, स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि तो स्वात्मानुभव आपल्या समोर मांडतात. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. आज ते कृपेचं दान आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालं. कुणाच्या माध्यमातनं? दिले संत जनी माय बापे. महाराज, कृपा दान या शब्दामध्ये आलंय, याचा अर्थ कृपा ही मागून भेटत नाही, समोरच्याच्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते आपण यांच्यावर कृपा करावी किंवा न करावी. मागून जे मिळते त्याला भीक किंवा भिक्षा म्हणतात, पण न मागता जी भेटत असते त्याला श्रीगुरूची किंवा साधूची कृपा म्हणत असतात. तुकोबराय बोलतात, कृपेचे अनेक प्रकार आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेत. काही कृपा आहे, वाचिक कृपा आहे, मानसिक कृपा आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तकृपा सुद्धा अनुभवली आहेत. परंतु आजच्या अभंगामध्ये ज्या तुकोबरायांनी विशेष एका कृपेचा उल्लेख केला ते तुकोबराय बोलतात, वाचिक कृपा आज आमच्यावर झाली. आली मुखावाटे अमृत वचने. एवढी कृपा झाली, एवढा वर्षाव झाला की उत्तीर्णता येणे नोहे जन्म, त्या ऋणातून आम्हाला या जन्मामध्ये तरी